ब्रेकनंतर बातमी आहे राजकीय वर्तुळातून महायुतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सुरू असलेला वाद काही केला थांबण्याचं नाव घेत नाहीये. वाद आणखीनच चिघळतोय. तर आता रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि सेनेमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचं दिसतंय. शिवसेनेच्या रायगडमधील आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी सातत्यानं राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केलेली आहे. तर तटकरेंनी गद्दारी करून महायुतीचे उमेदवार पाडण्याचे काम केल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. आता या आरोपांना राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुभाष कोकाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलंय. तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी अदिती तटकरे यांना पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. श्रीवर्धनमध्ये जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे काम करत होते, त्यामुळे ते गद्दार असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आताच्या मंत्री महोदया कॅबिनेट मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या विरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी श्रीवर्धन येथील एका महत्त्वाच्या हॉटेलमध्ये बसून विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवारच्या सोबत बैठक घेऊन पक्षाच्या महायुतीच्या विरोधात काम करण्याचं पाप प्रमोद घोसाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळे गद्दारी जर कोणी केली असेल तर ती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकरच यांनी केलेली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं आणि त्यामुळे नव्या चर्चांना उधाण आलंय. पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभावेळी हा सगळा प्रकार घडलाय. या कार्यक्रमासाठी मंचावर शरद पवारांच्या उजव्या बाजूला अजित पवार तर डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. पण कार्यक्रम सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी अजित पवारांनी आसन व्यवस्थेची पाहणी केली आणि त्यावेळी त्यांनी आसन व्यवस्था बदलण्यास सांगितलं. त्यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्याला याविषयी त्यांनी सूचना दिल्या. त्यानंतर ही आसन व्यवस्था बदलली गेली. दरम्यान अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळल्याचं दिसून आलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं. मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना. माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं. त्याच्यावरले हे काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यांना रिस्पेक्ट दिला. पाहुयात पुढची बातमी. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील ढाळे गावात 4000 पेक्षा जास्त कोंबड्यांच्या पिल्लांचा अचानक मृत्यू झालाय. सचिन गुळवेंच्या पोल्ट्रीवर बुधवारी सायंकाळी 4200 पिल्लांचा मृत्यू झाला आहे. तर बर्ड फ्लूच्या धास्तीनं पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी ढाळे गावात पोहोचले. दगावलेल्या पिल्लांचे नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा धोका निर्माण झाल्याचं दिसतंय आणि अशातच आता लातूरच्या अहमदपूरमध्ये या कोंबडीच्या पिल्लांचा अचानक मृत्यू झालाय. लाईटच्या प्रॉब्लेममुळे जे ब्रूडिंग इश्यू असतो लहान पक्ष्यामध्ये, तर त्या याच्यामुळं मालकांनी जे आता सांगितलं की त्यांच्याकडे लाईटचा इश्यू, जनरेटरचा प्रॉब्लेम असेल किंवा ग्रामीण भागामध्ये लाईटचा इश्यू जो आहे त्यामुळं असं प्राथमिक ओव्हर क्राउडिंगमुळं पक्षी गेल्याचं प्राथमिक असं वाटतं. परंतु दुसरा काही आजार आहे का किंवा जे कधी सध्या आपण पेपरमध्ये वगैरे वाचतो बर्ड फ्लू वगैरे आहे का, याच्या योग्य निदानासाठी आम्ही मृत पक्षी पुणे येथे पाठवलेले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतरच आपल्याला योग्य दिशा ठरवता येईल. तर हा जो कोंबडीच्या पिल्लांचा मृत्यू झाला आहे तो ओव्हर क्राउडिंग म्हणजेच एकाच ठिकाणी बरीचशी पिल्लं ठेवल्यामुळे झालेला आहे की बर्ड फ्लूचा जो धोका आहे तो लातूरच्या या अहमदपूरपर्यंत पोहोचलाय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो. आणि त्याचबरोबर यावर कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या जाणार तेही बघावं लागेल. याचा इतरही महत्त्वाच्या बातम्या आताच्या घडीला आपण बघणार आहोत. त्याच्या आधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. महत्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं. पुण्यामध्ये कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच दादांनी पवारांच्या शेजारी असलेली नावाची पाटी बदलण्यास सांगितल्यानं चर्चांना उधाण. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे. सुनावणी आधीच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला. केस न्यायालयासमोर जामिनासाठी केला होता अर्ज.
बाळासाहेब ठाकरेंचा भाजप आणि शिवसेनेला पुळका, मात्र हिंदुत्वाचा ढोंग बंद करून बाळासाहेबांना भारतरत्न द्या, खासदार संजय राऊतांची मागणी. मनसेअध्यक्ष राज ठाकरे नाशिकमध्ये पोहोचले. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. कुर्ल्यात काँग्रेसचं आंदोलन. डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध. खासदार वर्षा गायकवाड ही आंदोलनात सहभागी.